नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचे पान या वाचकांच्या हक्काच्या कार्यक्रमात तुम्हा सर्व वाचकांचं मनपूर्वक स्वागत. वाचन म्हणजे खरं तर वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांचं गाठोडं असतं. अनुभवांची अशी शिदोरी असते जी आपल्याला प्रत्येक अनुभवागणिक समृद्ध करत असते. त्यात जर वाचनातून एखादं स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व उलगडलं जात असेल तर हा वाचनाचा प्रवास अधिकच रंगतदार होतो. आज आपण आपल्या अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या कादंबरीबद्दल गप्पा मारणार आहोत. मराठीतले लोकप्रिय लेखक विश्वास पाटील यांच्याशी. सर, खूप खूप स्वागत तुमचं आनंदाचं पानमध्ये. मी जसं म्हटलं तर कादंबरीबद्दल आपण बोलणार नाही आहोत, तर कादंबरी मालिकेबद्दल बोलतोय. कादंबरीची मालिका आहे, म्हणजे खरं तर 3 कादंबऱ्या, 4 कादंबऱ्या, हे सगळंच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. निमित्त आहे महासम्राट आणि त्यातला पहिला जो भाग आलेला आहे झंझावात. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची ही कादंबरी आहे, चरित्र नाही. तर तुम्हीच सांगा की काय हे सगळं, म्हणजे कादंबरी मालिका म्हणतोय तेव्हा ते काय आहे, त्याच्या पहिल्या भागाबद्दल, त्या सगळ्याबद्दल तुम्ही सुरुवातीला सांगावं. ही छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील कादंबरी आहे. पण राजांचं अवघं जीवन आणि विराट जीवन हा पट काही फक्त एका ग्रंथामध्ये सामावण्यासारखा नाही आहे. आणि म्हणून माझ्या ते लक्षात आल्यावर त्याची कादंबरी मला व्हायला पाहिजे असं मला वाटलं. कारण 100 वर्षापूर्वी, 80 वर्षामागे मराठी साहित्यात कादंबरी मालेची परंपरा होती. ती पुढं खंडित झालेली होती आणि त्या परंपरेचा धागा धरून नव्या युगामध्ये नवी मालिका सादर करावी, माला सादर करावी असं मला वाटलं. आणि म्हणून झंझावात हा छत्रपती शिवरायांच्या जन्माआधीचा 10 वर्षाचा भाग आणि जन्मानंतरचा 30 वर्षाचा, असा 40 वर्षाचा पट झंझावातमध्ये आम्ही पकडलेला आहे. म्हणजे 40 वर्षाचा हा जो शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा काळ होता, त्यावर कादंबरीतली पहिली कादंबरी. हो हो. आणि म्हणजे शिवजन्मापूर्वीची 10 वर्ष, भातवडीच्या लढाईपासून जे पहिलं गनिमी काव्याचं युद्ध महाराष्ट्रात मलिक अंबर आणि शहाजीराजांनी मोगलांच्या आणि आदिलशाच्या विरुद्ध छेडलं, तिथून या कादंबरीची सुरुवात होते. पाटील सर, असं आहे की ऐतिहासिक कादंबऱ्यांसाठी तुम्ही ओळखले जातात. पानिपत म्हणा किंवा महानायक म्हणा, पण त्या सगळ्यात महानायकच्या बाबतीत तर कसं खूप सारे दस्तावेज होते, खूप अलीकडल्या काळातला इतिहास होता. मात्र शिवाजी महाराजांवर कादंबरी लिहायची तर ही जी सगळी प्रोसेस होती अभ्यासाची, रिसर्चची, ती कशी होती? कारण तुम्ही एक नाही तर अख्खी मालिका लिहिताय त्याच्यावर. महत्त्वाचा प्रश्न सर्वांचा हाच होता, वाचकांचा किंवा काही अभ्यासकांचा, की शिवरायांच्याबद्दल एवढं लिहून झालेलं आहे, तुम्ही वेगळं काय सांगणार आहात? तर माझ्या दृष्टिकोनातून आग्र्याहून सुटका किंवा अफजलखानाचा वध, राज्याभिषेक किंवा तानाजी मालुसरे असे एक 4-5 प्रसंग मोठे रसभरीत आणि रंगवून सांगितले जातात. परंतु शिवरायांचं आयुष्य हे महासागरासारखं होतं. आयुष्याच्या 49 वर्षामध्ये त्यांनी अनेक पराक्रम केलेले आहेत. एक युगपुरुष म्हणून, एक प्रशासक म्हणून वेगवेगळ्या पातळीवर ते लढले आहेत, जीवनभर झुंजलेले आहेत. आणि अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे शिवराय ही एक व्यक्ती नव्हती, तर एका दिवशी 7-8 माणसांचं काम करणारा एक अलौकिक असे ते पुरुष होते. आणि त्यामुळं याचा परीघ खूप मोठा होता, म्हणून तो विस्तारानं सांगणं गरजेचं होतं. आणि ज्या काही आपल्याला शिवरायांच्या रोमहर्षक गोष्टी माहिती आहेत, त्यापेक्षा महासागरासारखं त्यांचं जीवन आणि त्या महासागरामध्ये अनेक माणिक मोती आहेत. आणि म्हणून त्याचं पुरेसं त्या दर्यामध्ये बुडी मारून एक नवमंथन करून काहीतरी बाहेर काढणं गरजेचं होतं. तर त्या दृष्टिकोनातून मी नक्कीच प्रयत्न केलेला आहे. नाही, पण मी जसा प्रश्न विचारला की त्याच्यासाठी लागणारा जो रिसर्च आहे, किंवा कारण आता शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे ते आपण गड किल्ल्यांवर शोधू शकतो, आपण लोकांमध्ये जाऊन गोष्टींमधनं शोधू शकतो, तर हा रिसर्चचा भाग कसा होता? या कादंबरीबद्दल वेगळा फारसा काही मला रिसर्च करावा लागला नाही. कारण शिवरायांचा अभ्यास हा माझ्या जीवनाचाच एक भाग होता. माझं बालपण शावडी तालुक्यामध्ये गेलं. आमच्या गावाच्या डोंगरावरून पन्हाळगड दिसतो, पलीकडे विशाळगड आहे, बाजीप्रभूची घोडकिंड आमच्या तालुक्यात आहे.
वारणा नावाची जंगली नदी वाहते. तर लहानपणापासूनच शिवरायांच्या स्मृती त्या जागवतच आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि गेल्या 30 वर्षामध्ये मी जवळपास राजांचे 250 किल्ले स्वतः मी पाहिलेले आहेत. रायगडसारख्या किल्ल्याला 30-30, 40-40 वेळा भेट दिलेली आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये मी अहोरात्र या विषयाच्या आराधनेला सुरुवात केला आहे. आणि खूप कागदपत्र जेवढी उपलब्ध आहेत किंवा शिवरायांनी ज्या सागरामध्ये पराक्रम केला, तो सिंधुदुर्गसारखा किल्ला असेल, त्या किल्ल्याला 10-12 वेळा भेट दिली. किंवा अनेक खिंडी असतील. विजापूरवरून अफजल खान निघाला तर अफजल खान विजापुरातून प्रतापगडापर्यंत कसं कसं आला असेल याचा धांडोळा घेण्यासाठी मी जीप घेऊन 15 दिवस विजापूर ते प्रतापगड प्रवास केलेला आहे. प्रतापगडावर जाऊन अनेक दिवस राहिलेलो आहे. तर त्या दऱ्या, तो प्रदेश, तिथली आबोहवा आणि त्यावेळीची कागदपत्र असा एक सुरेख संगम त्या सर्व लेखनामध्ये झाला आहे असं मला वाटतं. पाटील सर, खरं तर तुम्ही आता सुरुवातीला जसं म्हटलं की शिवरायांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक विशाल सागर आहे आणि त्या सागरातनं आपण सगळ्यांनी खरं आपल्याला जे जे कळू शकतं, समजू शकतं ते घ्यायला हवं. तर आता या मालिकेतलं पहिलं पुस्तक लिहिताना प्रकर्षाने तुम्हाला व्यक्तिमत्वातला, त्यांच्या व्यक्तिमत्वातला कुठला पैलू जाणवला की हा मी लोकांना सांगितलाच पाहिजे? मला असं जाणवलं की शिवरायांचं बालपण ज्या दृष्टीनं पाहायला पाहिजे होते त्या दृष्टीनं पाहिलं गेलं नाही. छत्रपती शहाजी महाराज, जिजाऊ साहेब आणि शिवाजी महाराज या तिघांच्या आयुष्याचा जो इंद्रधनुषी गोप आहे, तो गोप आपण नीट पाहिल्याशिवाय, अभ्यास त्याचा केल्याशिवाय शिवरायांची जडणघडण आपल्या लक्षातच येणार नाही. दुर्दैवानं आता शिवाजी महाराजांचे पिता शहाजी महाराज यांनी दिल्लीच्या 2 पातशाहांबरोबर, जहांगीर पातशाह असेल आणि नंतर शहाजहान असेल, उघड्या मैदानामध्ये लढाया केलेल्या होत्या. शहाजी महाराजांनी भातवडीच्या युद्धामध्ये गनिमी काव्याचा शोध लावला मलिक अंबर बरोबर. 10 वर्षाचे शिवाजी महाराज बेंगलोरला गेले आणि पुण्याला आल्यावर 12व्या वर्षापासून ते राजमुद्रा वापरू लागले. म्हणजे शहाजी महाराजांनी शिवरायांना जन्म दिला, गनिमी काव्याचं दीक्षा दिली, त्याचबरोबर राजमुद्रा दिली. तर शहाजी महाराजांचं हे जे विराटपण आहे, अदरवाईज असं होतं की राजे म्हणजे उठसूट कुठेही नोकऱ्या धरतात आणि इकडे जातात तिकडे जातात अशातला प्रकार नाही आहे. तर जेव्हा जेव्हा काळाची पावलं उलटी पडली आणि इतिहासानं हाक मारली एका वेगळ्या पद्धतीनं, त्या वेळेला शहाजी महाराजांना आपली सेवा बदलावी लागली. तर या दृष्टिकोनातून हा विचार झालाच नव्हता. शिवरायांच्याबद्दल शहाजी महाराजांचं स्थान पाहायचं गेलं तर मला तर शहाजी महाराज हे शिवरायांच्या दृष्टीने एक महागुरूच वाटतात. आणि तशी दीक्षा आणि तशी शिकवण त्यांनी दिलेली आहे. 1640 ते 1642 या 2 वर्षांमध्ये बेंगलोरच्या महाकिल्ल्यावर शिवरायांनी व्यंकोजी राजे, कोयाजी राजे, शिवराय आणि त्यांचे मोठे बंधू संभाजीराजे या 4 राजपुत्रांना स्वतःहून शिक्षण दिलेलं आहे, स्वतःहून मिलिटरी ट्रेनिंग दिलेलं आहे. तर असे अनेक काजळी कोपरे होते जे आपल्या अदरवाईज लक्षात आलेले नाहीत. तो त्या सगळ्या पार्श्वभूमीचं विराटपण जोपर्यंत आपण मांडत नाही किंवा समजून घेत नाही तोपर्यंत शिवरायांना आपल्याला समजून घेता येणार नाही. त्यामुळे म्हणजे हा जो पहिला भाग आहे त्यात आपल्याला हे थोड्याफार फरकाने बघायला मिळतं, वाचायला मिळतं. नाही, थोड्याफार फरकाने नाही, खूप मोठ्या प्रकारे. कारण या 450 पानांमध्ये सुरुवातीचा जो साधारणतः 300 पानाचा भाग आहे हा फारसा कोणी सांगितलेला नाहीये. त्यातले कॅरेक्टर्स असतील किंवा समजा आता शहाजी महाराजांनी सरनोबत म्हणून काम केलं विजापूरचं, पण कधी विजापूरच्या 5000 सैनिकांना त्याने आसमान दाखवलेलं होतं, भातवडीची लढाई जिंकलेली होती. आणि जगाच्या इतिहासातला हा पहिला महापुरुष असा असावा की ज्यांनी शत्रूला 5000 लोकांना कंठस्नान दाखवलं. तिथला राजा म्हणजे इब्राहिम खान आदिलशाह त्यांना आमंत्रित करतो की तुम्हीच या आणि आमचे सेनापती व्हा. दुसरा जो माहुलीचा किल्ला आहे, माहुलीच्या किल्ल्यावर जो तह झालेला आहे त्या तहातली कागदपत्र उपलब्ध आहेत, फारसी अरबीमधली. त्या शहाजहाननी जो करार केला, मुळात 1631ला मुमताज महलचं निधन झाल्यावर
बुऱ्हाणपूरवरून शहाजहान उत्तरेत गेला आणि ताजमहालचं काम सोडून त्याला काही करायचं नव्हतं. पण शहाजी महाराज आवरत नाहीत 4-4 सरदार आणि 2 लाखाची फौज पाठवून सुद्धा. म्हणून त्यांनी ताजमहालचं काम हातातलं बाजूला ठेवलं आणि शहाजी महाराजांच्या विरोधात 1.5 वर्ष इथं दक्षिण भारतामध्ये लढाई छेडलेली आहे. आणि माहुलीच्या किल्ल्यावर जो तह झाला त्या तहाच्या 6व्या कलमानुसार शहाजी महाराजांना इथून हद्दपार करण्यात आलं विजापूरला. त्यावेळेला शहाजी महाराजांनी असं सांगितलं की पराभूत झाल्यावर मला तुमच्याकडे यायचं आहे आणि दिल्लीला मी अलमपणात तुमची सेवा करतो. त्यावेळेला शहाजहान म्हणाले, दिल्लीला तुम्ही आला तर माझ्या झोपेचं काय, माझ्या झोपेचं कोपरं होईल. आणि आदिलशहाला त्यांनी सांगितलं की शहाजी हा एक असा मराठा आहे की तो ज्या पर्वतापुढे उभा राहतो त्या पर्वताला पाय फुटतात. आणि त्यामुळे जिथे डोंगर आणि दऱ्या आहेत तिथे शहाजी राहता उपयोगाचं नाहीत, त्यांना तुम्ही बेंगलोरला घेऊन जा. आणि इथून मग त्यांची हद्दपारी झालेली आहे. अतिशय कठीण अवस्थेमध्ये शहाजी महाराज आणि जिजाऊ मातेनं शिवाजी महाराजांना सांभाळलेलं आहे. शिवाजी महाराज ज्या वेळेला मातेच्या पोटात होते 2 महिन्याचे, 25 जुलै 1629ला त्यांचे 3 मामा आणि त्यांचे मातुल आजोबा लखोजी राजे यांची हत्या झालेली आहे. आणि ती हत्या झालेली प्रेत बघून सुद्धा पोटातला गर्भ सांभाळायचं काम हे जिजाऊ मातेनं केलेलं आहे. एका बाजूने आसमानी आणि दुसऱ्या बाजूने सुलतानी. आसमानी म्हणजे आभाळातलं संकट. 1630ला एवढा प्रचंड दुष्काळ पडला होता दक्षिणेत की 8 लाख लोक दक्षिणेत अन्नाविना मरण पावलेले होते. आणि त्यामुळे शहाजी महाराजांनी जो पहिला प्रयोग पुण्याला केला तो प्रयोग त्यांना सोडून द्यावा लागला. 1630लाच सुलतानी संकट आलं म्हणजे पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला गेला विजापूरकरांमार्फत. आणि त्यामुळं एका बाजूला ते माहेर नष्ट झालेलं, जवळजवळ माहेरच्या लोकांची हत्या झालेली, दुसऱ्या बाजूला पुण्यातले वाडे पेटवले गेलेले होते. म्हणजे ना माहेर ना सासर. अशा परिस्थितीत शिवनेरीला जिजाऊ साहेबांचं बाळंतपण झालं किंवा शिवराय जन्माला आले. आता शिवनेरीला जायचं कारण काय? याचं कारण असं की शहाजी महाराजांचे जे बंधू होते शरीफजी, त्यांची ती सासूरवाडी होती. म्हणजे जिजाऊ साहेबांना सासर नाही, माहेर नाही आणि आपल्या बाळासाठी बांधायला खांब सुद्धा नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांना वाढवलेलं आहे. त्यामुळे सिनेमातून, नाटकातून अशा पराती घेऊन हजारो ललना पळतायत आणि कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाल घ्या, असं कौतुकभरी गीतं सुरू आहेत. अशा परिस्थितीतलं ते बालपण नव्हतं. अत्यंत कष्टातून छत्रपती शिवाजी महाराजांना या दोन्ही माता पित्यांनी कसं वाढवलं हे मुळातून वाचण्यासारखं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या मुखी मी कादंबरीमध्ये एक संवाद दिलेला आहे की शहाजी राजांसारखे पहाडासारखे पिता आणि जिजाऊ साहेबांसारख्या महासागराच्या माता असल्यावर मी जगाला दाखवून देईन की सह्याद्रीच्या विक्रम वैराग्यापुढे हिमालयाची शिखरं सुद्धा किती ठेंगणी आहेत ते. क्या बात आहे. खरं तर या पुस्तकाला प्रकाशनापूर्वीपासूनच चांगला रिस्पॉन्स सुद्धा मिळतोय. मेहता प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलंय. कसा होता लोकांचा रिस्पॉन्स? कारण मला आठवतं की काही महिन्यांपूर्वी याची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि तेव्हापासूनच खूप उत्सुकता होती या पुस्तकाबद्दल. खूप जबाबदारीचं काम होतं आणि मी सुद्धा तसा घाबरून होतो. कारण जेवढ्या आपण ताकद लावायला पाहिजे, लेखकीय शक्तीपणाला लावायला पाहिजे ती मी लावलेली होती. आणि वाचकांचा खूप जबरदस्त प्रतिसाद आहेत. मला पहिल्यांदा असा अनुभव भेटला की काही वाचक वाचतायत आणि वाचता वाचता निम्म्यात थांबलेले आहेत आणि ते पटकन दुकानात जातात पळत, 3-3, 4-4 प्रती घेतात, आपल्या लाडक्या भावाला, बहिणीला किंवा मित्राला देतात आणि पुन्हा वाचायला सुरुवात करतात. अशा प्रकारचा प्रतिसाद मला पानिपतच्या वेळेलाही अनुभवायला मिळाला नव्हता. इतका जोरदार प्रतिसाद. तर वाचकांच्या प्रतिसादावर मी खूप अगदी प्रकाशन झाल्या काही दिवसातच दुसरी आवृत्ती सुद्धा प्रकाशित झालेली आहे. आणि म्हणजे अजूनही आपल्या आनंदाचे पानच्या टॉप 5 मध्ये सुद्धा या कादंबरीचा उल्लेख झालेला आहे. त्यामुळे लोक वाचतात आहे याबद्दल शंकाच नाही. पण आता उत्सुकता नक्कीच ज्यांनी वाचलं आहे त्यांच्या मनात आहे दुसऱ्या भागाची. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? दुसरा भाग लेखन चालू आहे आणि मला वाटतं की या उन्हाळ्यामध्ये
रणखैंदळ नावाचा दुसरा भाग आहे. रणखैंदळ. हा दुसरा भाग 1660 ते 1665, अच्छा. फक्त 4.5 ते 5 वर्षावरच आहे. पण त्या काळात सुद्धा राजांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध दिलेल्या लढाया, सिंधुदुर्गची स्थापना, अनेक अशा घटना आहेत की सामान्यतः ते वाचकांना माहिती नाही. अच्छा. नाही सर, आज आपण महासम्राटच्या निमित्ताने गप्पा मारल्या. तुम्हाला या कादंबरी मालेसाठी आमच्या सगळ्यांकडनं खूप शुभेच्छा. आणि माझी खात्री आहे की आजच्या आपल्या गप्पांनंतर इतरही वाचक ज्यांनी अजून ही कादंबरी वाचली नाही त्यांच्या मनात सुद्धा खूप उत्सुकता निर्माण झालेली असेल. आणि अर्थात ज्यांनी ही कादंबरी वाचली आहे त्यांना आता पुढच्या भागांसाठी उत्सुकता निर्माण झाली असेल. तर त्या सगळ्या लिखाणासाठी खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, त्यासाठी खूप खूप माझ्या दृष्टीनं एवढाच महत्त्वाचा भाग आहे की शिवरायांसारखा महाप्रतापी राजा ज्या भूमीमध्ये जन्माला आला त्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो हे आपलं पुण्य आहे. बरोबर. आणि त्या पुण्याची कुठंतरी उतराई व्हावं म्हणून हा विषय मी माझ्या हाती घेतलेला होता. अर्थात सर. आणि पुन्हा एकदा आजच्या गप्पांसाठी खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार. खरं तर याच कार्यक्रमात आपण विश्वास पाटील सरांची अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान यावरही चर्चा केली होती. विश्वास पाटील सरांचा लिखाणाचा झपाटा पाहून थक्क व्हायला होतं. झंझावात या कादंबरीला उत्तम प्रतिसाद मिळतोच आहे, पण पुढच्याही लिखाणासाठी शुभेच्छा देऊन आता पुढे वळूया एका कथासंग्रहाकडे. लेखक श्रीकांत धोंगडे यांनी काही काळापूर्वी लिहिलेला एक वेगळ्या विषयावरचा कथासंग्रह म्हणजे कुरतडलेल्या कथा. लेखक पेशानं पब्लिसिटी डिझायनर आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत वावर राहिलाय. त्यांच्या अनुभवांचा आधार घेत मनोरंजन क्षेत्रात पाहिलेल्या घटना कथारूपात धोंगडे यांनी सांगितल्या आहेत. तर काय आहेत या कथा जाणून घेऊया लेखक श्रीकांत धोंगडे यांच्याकडूनच. माझ्या पुस्तकाबद्दल सांगायचं एवढंच की हे जे चित्रपटसृष्टी ही किंवा बॉलिवूड मनोरंजन क्षेत्रच मुळामध्ये हे एक तारांगण आहे. त्या तारांगणामध्ये एखादा तारा चंद्र होऊन जातो आणि एखादा चंद्र कधी तारा होऊन जातो ते कळत पण नाही. ही स्वप्नसृष्टी आहे. एक स्वप्न भंगल्यानंतर दुसरं स्वप्नाच्या मागं धावत जातात. प्रत्येकजणच काय अगदी मोठ्या नावं मिळेल असं वगैरे नाही, परंतु काय की एक तुमचं हे संपला की दुसरं पाऊल उचलण्यासाठी तुम्हाला धावावं लागतं. आणि रक्ताळलेल्या पायाने तुम्ही तो प्रवास करत तुम्हाला शेवटपर्यंत जावं लागतं. काही वेळेला तर काय होतं की तुम्हाला जे बनण्यासाठी तुम्ही आलेला असता बॉलिवूडमध्ये ते होऊच शकत नाही. आणि मग कुठल्या तरी दुसऱ्या एखाद्या कामामध्ये घेऊन आणि मग दुसरा कुठला तरी व्यवसाय पकडून मग त्याच्या मागे जावं लागतं. खऱ्या माहितीचा उपयोग करून कथारूपात पेश करणारं हे पुस्तक वेगळा अनुभव देईल यात शंकाच नाही. आता वेळ झाली आहे आपल्या टॉप 5 ची. या आठवड्याची वाचक प्रिय पुस्तकं कोणती हे सांगतायत पुण्यातल्या राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी. रसिक हो, नमस्कार. नेहमीप्रमाणे मी संजय भास्कर जोशी राजहंस पुस्तक पेठेतून तुमच्याशी काही चांगल्या पुस्तकांविषयी गप्पा मारायला आलो आहे. नुकतेच पॉप्युलर प्रकाशनातर्फे महान कवींचे समग्र कवितांचे संग्रह आलेत. त्यातला एक संग्रह मागच्या महिन्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर मागणीला होता आणि तो म्हणजे ज्येष्ठ आणि महान कवी पु शी रेगे यांच्या समग्र कवितांचा समग्र पु शी रेगे हा मोठा ग्रेट असा संग्रह वर का. सुधीर रसाळ्यांनी याचं संपादन केलं आहे आणि त्याला एक अतिशय सुंदर प्रस्तावना देखील लिहिली आहे. पु शी रेग्यांची अनेक पुस्तकं अनेक वर्ष उपलब्ध नव्हती, त्यामुळे रसिक कवी प्रेमींना हा मोठाच मेजवानी म्हणायला हरकत नाही असा मोठा खजिना हाती लाभला. आणि त्याचबरोबर मराठीतले ग्रेट कवी गोव्यातले शंकर रामाणी यांची पुस्तकं अनेक दिवस मिळत नव्हती. अनुजा जोशी या स्वतः कवयित्री असलेल्या श्रेष्ठ कवयित्रींनी रामाणींच्या समग्र कवितांचा संग्रह तयार केला आहे, समग्र शंकर रामाणी, आणि तो देखील या आमच्या योजनेत होता आणि त्याला भरपूर मागणी होती. आनंद वाटतो सांगायला की कविताची पुस्तकं अनेक लोक आवर्जून वाचतायत, विकत घेऊन वाचतायत.
लोक कविता वाचत नाहीत या गैरसमजातून आपण लवकरात लवकर बाहेर यायला हवं. त्यानंतर नुकतंच 2 श्रेष्ठ आणि महान पुस्तकं मराठीमध्ये दाखल झाली बरं का. त्यांना आमच्याकडं भरपूर मागणी आहे सध्या. एक म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं लाडकं एक मुलाखतकार व्यक्तिमत्व असलेले सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या गेले अनेक वर्ष ते उत्तमोत्तम मुलाखती घेत आहेत. त्यातल्या श्रेष्ठ मुलाखतींचा संग्रह उत्तुंग या नावाने 2 भागात प्रसिद्ध झाला आहे बरं का. आणि त्याचबरोबर राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेलं भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अविनाश धर्माधिकारी यांनी अतिशय अभ्यासपूर्ण लिहिलेलं 75 सोनेरी पाने हे पुस्तक सध्या खूपच मागणीमध्ये आहे. आणि त्याचबरोबर काहीसं राजकीय पण अतिशय माहितीपूर्ण असं एक उत्तम पुस्तक रोहन प्रकाशनचं प्रकाश अकोलकरांनी लिहिलंय. ते म्हणजे अयोध्या ते वाराणसी, भाजपच्या एकूण प्रवासाचा अतिशय विचक्षण असा आढावा अकोलकरांनी घेतला. अकोलकर हे अतिशय प्रसिद्ध पत्रकार आहेत, त्यामुळे त्यांनी फर्स्ट हँड माहिती घेऊन अनेक ठिकाणी प्रवास करून हे उत्तम पुस्तक लिहिलंय. त्याला पण सध्या जोरदार मागणी आमच्याकडे आहे अतिशय. त्यामुळे सध्या ही आहेत आमच्याकडे भरपूर मागणी असलेली पुस्तकं. तेव्हा मित्रांनो, शेवटचं नेहमीप्रमाणे एकच, वाचा वाचा वाचत राहा आणि समृद्ध व्हा. धन्यवाद. तर ही होती सध्या लोकांच्या पसंतीला उतरणारी पुस्तकं. यात समग्र पुशिरेगे आणि समग्र रमाणी या दोन्ही पुस्तकांचा समावेश आहे. एखाद्या साहित्यिकाला समजून घेण्यासाठी ही अभ्यासपूर्ण पुस्तकं वाचणं खूप आवश्यक आहे. समकालीन साहित्य तर आपण वाचतोच, पण त्याचबरोबर अशी पुस्तकं गाजलेल्या लेखकांविषयी सगळं काही समजून घेण्याची संधी आपल्याला देतात. आजच्या भागात आपण महासम्राट या विश्वास पाटील यांच्या कादंबरीबद्दल बोललो. त्या कादंबरीला मिळणारा प्रतिसाद खरंच उत्साह वाढवणार आहे. आपण सर्व वाचकांनी चांगल्या साहित्याच्या पाठीशी उभं राहावं, जेणेकरून आणखी लोक लिहिते होतील. त्यासाठी अर्थात वाचत राहूया. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.